सर्व गेले बाहेर. मी काय म्हणते, आपण कुठेतरी बाहेर जायचं का? बाहेर? नाही रंबा, मी कुठेही येणार नाही. अहो, माझं ऐकून घ्या. नाही नाही, ऐकून तर घ्या. आपण आता कित्येक दिवस झाले घरात बसलेलो, ठीक आहे. तर मी आता असं विचार करते, आज घरात तसं पण कोणी नाही. त्यांनी तर मला वाटतं की कदाचित त्यांनी आज येणार की नाही तेही माहित नाही. तरी आले तरी सायंकाळ होईल त्यांना यायला. पण ए रंबा, अगं आपण जर दोघे या घरातून फिरायला गेलो तर हे लोक काय म्हणतील का आम्हाला? हा काय म्हणतील? आपण कुठेच नाही जायचं. आपण एक काम करू, इथेच एक खेळ खेळायचा. खेळ खेळायचं? हो. काय खेळायचं बरं? खेळ तो आपण लहानपणी खेळायचे ना, तो भातुकलीचा खेळ, तो खेळ आपण इथं खेळायचा. पण मी काय म्हणते, हो. जेव्हा भातुकलीचा खेळ अर्ध्यावर मोडलाच आहे तर काय खेळायचं नाही का? त्यापेक्षा आपण बाहेर कुठेतरी तिथे आपल्याला सर्व मिळेल. आईस्क्रीम खायची आहे? आईस्क्रीम ती लहान असताना आपण एकत्र खायला जायचो, लक्षात येतोय? मग मी काय म्हणते, 2 मिनिट बसा, मी 5 मिनिटात येते. बसा. काय आणलं असेल? नाही ना? आपण आता तयार होणार. काय करतेस तू? असंच जायचं. हे बघा, सोबत गेलं तर नाही बोलणार. असं गेलं ना तर लोक बोलतील. म्हणून ना आपण नीट जाऊन जायचं. मेकअप करणार आहेस ग तू या चेहऱ्याला? मेकअप नाही, हे काय असे कपडे घालायचे का? बसा इथे. आता केसांना हात लावायचा नाही. हे बघा, कोण आहे? काय झालंय? बघा ना. रंबा, तुझं आणि माझं रक्ताचं कुठलंही नातं नसताना देखील तू माझी एवढी सेवा का करतेस ग? का करतेस? मला असं नका बोलू. माझं कुठलंही रक्ताचं नातं नसलं ना तरीही मला तुम्ही लहानपणापासून या घरामध्ये आसरा दिलाय. आणि पण रंबा, तू या घरची मोलकरी नाहीस ग. तुला देखील माझ्यासाठी या घरामध्ये त्रास सहन करावा लागतोय ग रंबा. मला त्याचा काही फरक पडत नाही. या घरामध्ये मला लहानपणापासून ज्यांनी जागा दिली आहे. अगं, मला त्रास दिले काय? अगं, हा वेळा जग या जगामध्ये जिवंत असून देखील मेल्यासारखा आहे ग. रंबा, हे बघा, तू माझी काळजी करू नकोस. अगं, तुझ्या जीवाचं बघ रंबा, नाही, तुझ्या जीवाचं बघ. मला कितीही त्रास सहन करावा लागला ना तरीही मी हे घर किंवा तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. कळलं का? एवढं विचार करायचं सोडून द्यायचं आता. पण या पागलाचा सेवा करून काय फायदा ग? काय फायदा? अगं, त्या सेवेचा बदला मी तुला कधी देणार आहे ग? तुझ्या बदल्याचं परतफेड कधी करणार आहे? अगं, काही फायदा नाही. अगं, सोडून दे या वेळेला त्या रस्त्यावर. हे बघा, त्याला नाही, माझी आई काय म्हणायची माहितीये का? ज्या घरामध्ये आपण न विचारता कधी जाऊ शकता ना त्या घरामध्ये नियत साफ ठेवायची.
आणि मी हे उपकाराची परतफेड म्हणून नाही, मला या घरामध्ये कुणीतरी आईची माया दिली, कुणीतरी बाबाची हाक, मला कधी परकेपणाची जाणीवच होऊ दिली नाही. थांबा. मग मी अगं, हे खरंच नको करायला. खूप देवी आहेस ग तू, नाही, देवी आहेस. मी देवी नाही, मी हे देवी नाहीये. तुम्ही जे मला दिलेत ना, तेच आज तुम्हाला मिळते. पण थांबा, तू आपण पण वगैरे काही नाही. काय आपण बोलत बसलोय, तिथे वेळ होऊन चाललेला आहे. चला चला बरं. चला. आता ना एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. मी जिथे जिथे घेऊन जाणार, तिथे तिथे जायचं, ते खायचं, आणि आजच्या नंतर रडायचं कधीच नाही. मी आहे ना, मी आयुष्यभर चालते. चला.